तर हवामान खात्याकडून मान्सूनचा नवा अंदाज जारी करण्यात आलेला आहे। नमस्कार, मी पंजाब डक आजपासून परत एकदा पुढचा अंदाज देणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण आजचा हा अंदाज ऐकला नाही तर कदाचित तुमच्या शेताचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। गेल्या 8-10 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जी भयानक दडी मारली होती, उन्हाने पिके करपून चालली होती, त्यावर आता पूर्णविराम मिळाला आहे। महाराष्ट्राचे लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आजचा सर्वात मोठा आणि धक्कादायक अंदाज जाहीर केला आहे। पण थांबा, या व्हिडिओच्या बरोबर मध्यभागी आणि शेवटी प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी 2 अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या ऐकल्याशिवाय एकही शेतकऱ्यांनी शेतात खत टाकू नये किंवा फवारणीचा विचार करू नये, नाहीतर तुमचे हजारो रुपये पाण्यात जातील। विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबारच्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय थरारक आणि चक्रीवादळाचा इशारा आहे। तो मार्ग या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। आणि हो, येत्या आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये नेमका किती वाजता पाऊस धुमाकूळ घालणार आहे याचे टायमिंग सुद्धा समोर आले आहे। निसर्गाचा हा संपूर्ण थरार, कोणत्या भागात कधी पाऊस पडणार आणि 5 ऑगस्ट पर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत। व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत काळजीपूर्वक आणि कान देऊन ऐका, कारण मध्ये सुटलेली माहिती तुमच्या पिकांचे नुकसान करू शकते। चला तर मग सर्वात आधी पाहूया विदर्भातील तो सर्वात मोठा बदल। शेतकरी बांधवांनो, पंजाबराव डक यांनी विदर्भासाठी जी सर्वात पहिली मोठी बातमी दिली आहे ती ऐकून विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आनंदाने नाचू लागतील, कारण विदर्भाची कोरडी नक्षत्रे आता संपलेली आहेत। आजपासून विदर्भात पावसाला अतिशय मोठी आणि वादळी सुरुवात होत आहे। पण यात एक खूप मोठा ट्विस्ट आहे। तो ट्विस्ट काय आहे ते सांगण्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात आज ढग फुटणार आहेत ते आधी जाणून घेऊया। बघा आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये नागपूर जिल्हा, नागपूर शहर आणि ग्रामीण भागात आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह पावसाची तुफान बॅटिंग सुरू होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा येतो वर्धा जिल्हा। यामध्ये सेवाग्राम, हिंगणघाट आणि कारंजा या परिसरातील पिकांना आज मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा भाग येतो भंडारा आणि गोंदिया जिल्हा। धान उत्पादक शेतकऱ्यांनो, तुमची चिंता आता मिटली आहे। आज इथे मुसळधार पावसाची हजेरी लागणार असून शेतातील लावणींच्या कामांना वेग येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा येतो चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्हा। कापूस सोयाबीनच्या या पट्ट्यात आज पिकांना जणू अमृत मिळणार आहे। अमरावती, अकोला आणि बुलढाणा शेतकरी मित्रांनो, पश्चिम विदर्भातील या 3 जिल्ह्यांमध्ये आज चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे। शेतकरी मित्रांनो, आज, उद्या आणि परवा पडणारा पाऊस फक्त एक ट्रेलर असणार आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्ट सांगितलं आहे की खरी गंमत पुढील 5 ते 6 दिवसानंतर सुरू होणार आहे। पुढील 5 दिवसानंतर विदर्भातील पावसाचा जोर थेट दुप्पट होणार आहे आणि विदर्भाचा एकही कोपरा कोरडा राहणार नाही। त्यामुळे जर तुम्ही खते आणून ठेवली असतील तर घाईघाईने आजच टाकू नका। पुढील 5 दिवसानंतरचा नेमका प्लॅन काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी निष्कर्ष सांगताना मी जाहीर करणार आहे। तोपर्यंत जरा धीर धरा। आता वळूया आपल्या मराठवाड्याकडे। मराठवाड्याबाबत पंजाबराव डक यांनी एक अशी माहिती दिली आहे जी ऐकून पालम आणि जालन्यातील शेतकऱ्यांचे डोळे आनंदाने ओले होतील। मराठवाड्यातील ज्या भागात गेल्या 15 दिवसात पाण्याचा एक थेंबही पडला नव्हता, तिथे आज, उद्या आणि परवा म्हणजेच पुढील 3 दिवसात चमत्कार होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस धुमाकूळ घालणार आहे ते आता नीट ऐका। शेतकरी मित्रांनो, परभणी आणि जालना जिल्हा। शेतकरी मित्रांनो, विशेषतः परभणी जिल्ह्यातील पालम परिसर आणि जालन्याचा दुष्काळी पट्टा जो आतापर्यंत पावसाअभावी वंचित होता, तिथे आज, उद्या आणि परवा अतिशय मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे। त्यानंतरचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्हा। शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन बऱ्याच भागात अतिशय जोरदार पाऊस पडेल। त्यानंतरचा जिल्हा येतो लातूर आणि धाराशिव जिल्हा। सोयाबीनच्या पिकाला वाचवण्यासाठी
आजपासून सुरू होणारा पाऊस अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा जिल्हा येतो सोलापूर आणि अहिल्यानगर. शेतकरी मित्रांनो, प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मध्य महाराष्ट्रातील या भागात आजपासून पावसाची सतत रिपरिप सुरू होईल. पण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनो, हा पाऊस इथेच थांबणार नाही. पुढील 5 ते 6 दिवसानंतर मराठवाड्याच्या विहिरी आणि बोरची पाणी पातळी कशी वाढणार आहे याचे गुपित पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी लो प्रेशर सिस्टीम मध्ये सांगितलं आहे. ते जाणून घेण्यासाठी आधी आपण कोकण आणि नाशिकच्या रेड अलर्ट कडे वळूया. आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती प्रवाशांसाठी आणि घाटातून प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मुंबई, नाशिक आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या पाऊस जरी शांत वाटत असला तरी वादळापूर्वीची ही शांतता आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मुंबई आणि कोकणासाठी थेट इशारा या ठिकाणी दिला आहे. आजपासून मुंबई आणि कोकणात हलका ते मध्यम पाऊस सुरू होईल. पण खरी आणीबाणीची परिस्थिती जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण होणार आहे. या काळात कोकण, मुंबई आणि नाशिकच्या घाटात अतिमुसळधार ते अत्यंत तीव्र पाऊस पडेल, ज्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प होऊ शकते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचे शेतकरी, आता बघा शेतकरी मित्रांनो, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या शेतकऱ्यांसाठी म्हणजेच भात लागवणीसाठी हा काळ अत्यंत सोन्याचा ठरणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरणांचे दरवाजे उघडावे लागतील इतका पाऊस नाशिक जिल्ह्यात पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर सावधानता येते ती म्हणजे मुंबईकरांसाठी. मुंबईतील सखल भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात प्रचंड पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे बेत आताच सांभाळू नका. आता या मुसळधार पावसाचा पश्चिम महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया पश्चिम महाराष्ट्राबद्दल. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागात पूर येणार का याबद्दलचं सविस्तर मत मांडलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील माझ्या ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची पण तितकीच सावध करणारी बातमी आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे 2 चक्र चालणार आहेत, जे तुमच्या शेतीच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. यामध्ये पहिला टप्पा म्हणजे आजपासून पुढील काही दिवस कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि सातारा आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यांमध्ये आजपासून काळे ढग दाटून येतील. सुकू लागलेल्या ऊस आणि कोमेजलेली पिके आजपासून सुरू होणाऱ्या पावसाने पुन्हा टवटवीत होणार आहेत. यामध्ये आता दुसरा टप्पा येतो जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा. शेतकरी मित्रांनो, हा टप्पा अत्यंत खतरनाक असणार आहे. कोल्हापूरचा गगनबावडा आणि राधानगरी परिसर, सातारचा महाबळेश्वर आणि कोयना पट्टा तसेच पुण्याचा मावळ भाग येथे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. सांगली आणि सोलापूरच्या दुष्काळी भागातही या काळात इतका चांगला पाऊस पडेल की वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटेल. पण शेतकरी मित्रांनो, या पावसाच्या दरम्यानचा लाखो वारकरी ज्या सोहळ्याची वाट पाहत आहेत ती म्हणजे आषाढी एकादशी. या एकादशीला पंढरपुरात नेमकी काय परिस्थिती असेल? हा पाऊस यात्रेत अडथळा आणणार का? चला तर मग थेट गुपित उघडूया. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य नागरिकांनो, विठुरायाच्या भक्तांनो, विठुरायाच्या ओढीने लाखो पावले पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पण आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी रस्त्याने आणि दर्शन रांगेत असतील, तेव्हा वरुण राजा विठ्ठल भक्ताचे स्वागत कसे करणार? प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलेला हा अंदाज प्रत्येक वारकऱ्याने आणि त्यांच्या कुटुंबाने मनाशी कोरून ठेवावा. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दुपारच्या वेळी साधारण 4च्या दरम्यान आणि संध्याकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या अंदाजात 3 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी दडल्या आहेत. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य नागरिकांनो, विठुरायाच्या भक्तांनो, घाबरून जाऊ नका. हा पाऊस कोणताही वादळी किंवा नुकसान करणारा नसेल, त्यामुळे यात्रेत कोणताही अडथळा येणार नाही. आता माऊलीची कृपा बघा. आता भक्तांनो, दुपारनंतर पडणाऱ्या या हलक्या सरींमुळे पंढरपुरातील उकाडा नष्ट होईल आणि वारकऱ्यांना दर्शनासाठी उभे राहताना छान गारवा मिळणार आहे. आता परतीचा धोका येणार आहे.
शेतकरी मित्रांनो आणि सामान्य नागरिकांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशी संपल्यानंतर जेव्हा तुम्ही 2 ते 3 दिवस गावी परतायला लागाल तेव्हा महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे सोबत छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक पिशव्या ठेवायला अजिबात विसरू नका. आता वळूया या व्हिडिओच्या सर्वात थरारक आणि तांत्रिक भागाकडे, ज्यामध्ये नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्राला चक्रीवादळाचा थेट इशारा दिला आहे. हे वादळ महाराष्ट्रात कसे प्रवेश करणार आहे ते नीट नकाशावर समजून घ्या. शेतकरी मित्रांनो, आता अगदी कान देऊन ऐका. बंगालच्या उपसागरात एक अतिशय तीव्र लो प्रेशर म्हणजे चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण होत आहे आणि तिचा महाराष्ट्राला थेट फटका बसणार आहे. पंजाबराव डक यांनी या वादळाचा जो मार्ग सांगितला आहे तो प्रत्येक शेतकऱ्याची झोप उडवणारा आहे. हे चक्रीवादळ सर्वात आधी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व विदर्भातून नागपूरच्या बाजूने महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि तिथे मुसळधार पाऊस देईल. तिथून हे वादळ पुढे मध्य प्रदेशाकडे सरकेल, पण तिथेच थांबणार नाही. ते इंदूरच्या बाजूने भयानक युटर्न घेईल आणि पुन्हा महाराष्ट्राच्या सीमेवर येईल. मध्य प्रदेशाकडून परत येत असताना हे वादळ जळगाव जिल्ह्याला जोरदार तडाखा देईल आणि थेट नंदुरबार जिल्ह्याकडे सरकेल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अतिशय धुवाधार आणि अतिमुसळधार पाऊस पडेल. नंदुरबार ओलांडून हे वादळ थेट गुजरातकडे निघून जाईल, पण जाता जाता मुंबई आणि बोईसर किनारपट्टीला झोडपून काढेल. उत्तर महाराष्ट्रातील आणि विशेषतः नंदुरबार जळगावच्या शेतकऱ्यांनी हा चक्रीवादळाचा मार्ग लक्षात घेऊनच आपल्या पिकांचे रक्षण करावे. तर माझ्या शेतकरी मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ महानिष्कर्ष आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला अंतिम शब्द काय आहे? पावसाची प्रतीक्षा आता संपली असून आजपासून ते थेट 5 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सतत वेगवेगळ्या भागात पडतच राहणार आहे. एका भागात पडला की दुसऱ्या भागात, दुसऱ्या भागात पडला की तिसऱ्या भागात. या पद्धतीने पुढील 25 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र चिंब भिजणार आहे. ज्यांच्या पेरण्या राहिल्या होत्या त्यांनी आता पेरणीची तयारी ठेवावी. सुकू लागलेल्या पिकांना हे जणू अमृत ठरणार आहे. फक्त लक्षात ठेवा, आजपासून पुढील 3 दिवस हलका पाऊस, त्यानंतर पुढील 5 दिवसांनी पावसाचा दुप्पट जोर. तर आषाढी एकादशीला पंढरपुरात हल्लादायक पाऊस आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लो प्रेशरमुळे मुसळधार पाऊस. बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी वरुणराजाने अखेर महाराष्ट्रावर कृपा केली आहे. विठू माऊलींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हा पाऊस आपल्या शेतात सोन्याचे पीक घेऊन येवो. तुम्हाला हा सविस्तर अंदाज कसा वाटला? तुमच्या गावात सध्या पाऊस सुरू झाला आहे का? पेरण्या झाल्या आहेत की नाही? आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच सांगा, कारण आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो. हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे, त्यामुळे आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. आणि अशाच खऱ्या हवामान अंदाजासाठी, विशेष माहितीसाठी आणि ताज्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहिती सोबत, हवामान अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.